तो सेलिब्रेशन खूपच मोठा असेल, कारण की मथुर आणि मेहरबान एकत्र पळणार आहे, तर तो सेलिब्रेशन एकदमच मोठा असेल आमचा. मित्रांनो, कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी मेहरबान आणि मल्हार शेठ, काय सांगाल आज कसं काय नियोजन ठरलेलं काय? नियोजन पहिलं अगोदरच ठरलं होतं, 15 दिवस अगोदरच ठरलं होतं. नियोजन परफेक्ट होतं आणि परफेक्ट काम केलेलं आहे आज. काय सांगाल, हे त्रिकूट जुळून आलंय? हा त्रिकूट आता कुठपर्यंत जाईल भरोसा नाही. हा त्रिकूटचा आता एक नंबर मध्ये आहे. आता कुठपर्यंत जायचा भरोसा नाही आता. कारण सेमीला जे कडेला गाडी लागलेली, काय दाखवत होते मला? नाही, गाडीला घालते दोन्ही बाजूचे बैल कडक आहेत. पब्लिकचे दोन्ही बाजू आहेत. त्या बाजूने मेहरबान आहे, या बाजूने मल्हार आहे. काय सांगाल, फायनलला प्रथम क्रमांक केलेला आहे, महाराष्ट्र केसरीचा आता मेहरबानला किताब लागलेला आहे, आनंद कसा आहे काय सांगाल? आनंद असा गगनात मावत नाही आणि सगळ्या पब्लिकचा एवढा आनंद आम्हाला मिळतोय, प्रोत्साहन मिळतोय. आमच्या टीमचा एवढा आनंद आहे का गगनात मावू शकत नाही. भैया गाडी चालवली, काय सांगाल? भैया ड्रायव्हरचे तर आभारच मानायला पाहिजे, त्याच्यासारखं ड्रायव्हर नाही आता आजच्या दिवशीला. काय सांगाल, जे स्पीड लागते त्यांच्या म्हणजे सेमीला पण पब्लिकला असून गाडी टांग्याने पुढे होती, काय सांगाल त्याविषयी? नक्की तशी बैल आमची मंदिर तशी आहेत, अशी पळतात ना की त्यांच्यावर तोरत नाही. आणि हे सगळं ह्याच्यात तुमच्या सगळ्या टीमचा हातभार आहे? आमच्या टीमचा भरपूर हातभार आहे. ते पूर्ण टीम आमची त्याच्यासाठी उत्सुकता असते आणि टीम पूर्ण जबाबदार असते या प्रत्येक शर्यतीसाठी. आता काय सांगाल या जोडीविषयी? या जोडीबद्दल काय बोलायला या काही दिवस नाही झाला. आमचा नंदी हा आम्हाला खूप साथ जबरदस्त होता. याच्या आधी माझा महबूब होता, महबूबच्या पावलावर पाऊल ठेवून आता हा मेहरबान आहे. आलं लक्षात. मेन म्हणजे बैल आम्हाला नंदी पूर्ण साथ देतो ना. मेन म्हणजे जी आमची पब्लिक आमची दोस्त आहेत, पूर्ण टीम आहे. आमची आहे ना, यांचा पहिला हातभार आहे हे बैलाला. आलं लक्षात. काही एका नाही हा बैल हे होत नाही. जवळ पूर्ण टीम आमची आहे ना, त्याबद्दल हे आहे. काय सांगाल ह्या जोडीविषयी, काय सांगाल? या जोडीविषयी तर आता मेहरबान आणि मल्हार आता बघा 2 वेळा पळवला आम्ही, 2 वेळा पहिला नंबर घेतलाय. आलं लक्षात. आता बघूया, आता हाय नंदी पलते आमचा, दोन्ही नंदी चांगला आहे. मेहरबान बद्दल पण काय सांगायचं नाव ठेवायची गरज नाही आणि मल्हार बद्दल पण काही. आणि काय पब्लिकने आता कडेने लागली गाडी, मल्हार पब्लिकने आहे तिकडनं, त्या कडेने लागली तर मेहरबान पण पब्लिकने तिकडनं. संतोष शेठ विषयी काय सांगाल? संतोष शेरावचा बघा माझा मोठा भाऊ आहे. आलं लक्षात. त्याचा त्याचा साथ असल्यामुळं आम्ही सर्व काही करू शकतो. आनंद तर खूपच झाला का, आनंद तर खूपच आहे का आमच्या मेहरबानी एक नंबर पटकवलाय. त्याच्यासोबत मल्हार पण होता, तो पण म्हणजे तो बैल पण खूप छान आहे. तो आमच्या मेहरबानला साथ देतोय. 2 वेळा मी पैरे केलेत, म्हणजे फिक्स केलेत. त्या 2 मैदानात त्यांनी पहिला नंबर हे करून दिले आम्हाला. दीदी, काय सांगशील, तू पाया पडली जाताना पाठीवर, त्याविषयी काय सांगशील? सेमीला धाकधूक होती थोडी, ते कडेला लागली होती थोडीशी, तर मला धाकधूक होती, पण मी देवाला सांगितलेलं का सेमी पास होऊ दे, म्हणून पाया पडली, पास झाली. त्यामुळे पाया पडलीस पाठीच्या. एरवी सर्व मैदानांमध्ये पडते का आजच पडली? नाही, सर्व मैदानामध्ये पडते. सर्व मैदान गुलाल हो अगर नो तरी पडते. हा. बघा मित्रांनो, हे जपलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे. आणि दीदी, तुझा जल्लोष आज फायनल झाला, खूप सुंदर होता. सगळे तुझे व्हिडिओ काढतात इंस्टावरती, खूप फेमस आहेस तू, काय सांगशील त्याच्याविषयी? ते जे माझे रील्स काढतात त्यांना तर मी धन्यवादच बोलते. माझे जास्त करून रील्स आर एस एडिट्स काढतो, ते दादाला तर मी धन्यवादच करते का तो त्यांनी माझी पहिली रील्स काढली होती, मालशिव फाटत आलती तेव्हा, तर ती रील्स एवढी व्हायरल होती म्हणून त्याच्यामुळे सगळी अशी काढायला लागली. ते दादाला मी धन्यवाद बोलते. बरं, आणि एकच प्रश्न तुला, मथुर आणि मेहरबान ज्यावेळेस एकत्र पळतील 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, त्यावेळेस कशा पद्धतीने तो सेलिब्रेशन तू साजरा करशील? तो सेलिब्रेशन खूपच मोठा असेल, कारण की मथुर आणि मेहरबान एकत्र पळणार आहे, तर तो सेलिब्रेशन एकदमच मोठा असेल आमच्यासाठी. आणि भैया ड्रायव्हरच्या विषयी काय सांगशील? आतापर्यंत जेवढे 1 नंबरचे गुलाल झाले त्यावेळेस भैया ड्रायव्हरच बसलेला आहे, काय सांग? भैया ड्रायव्हर वाटेकर गावकर तर चांगलेच आहेत, म्हणजे त्यांनी आमच्या मेहरबानची एवढी गाडी आणली, भारी आणली, तर त्यांना मी धन्यवादच बोलते का त्यांनी एवढी आमची गाडी आणली आणि आम्हाला पहिला नंबर मिळवून दिला. दीदी, आता हिंद केसरीचे किती गुलाल झाले? 4 झाले हिंद केसरी. कोणते कोणते झाले? कोरेगाव, मालशिरस, पेडगाव आणि 61 फाटा. 61 फटाके. 1 नंबर किती झाले? 3 1 नंबर झाले आणि 1-2 नंबर झाले. म्हणजे 3 1 नंबर झाले. आणि
महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी बघा, ताईला सुद्धा सगळं माहिती आहे. मग आता मेहरबानच्या पुढं किती हिंद केसरी लावायचं? अजून पुढे भरपूर लावायचे आहेत. हा. जसं तो नंदी आहे हा. त्याच्या पुढे भरपूर लावायचे, त्याची गती बघून ते बघून ते असं भरपूर लावायचे तसं हे आहे. बरं, आता पण तुम्ही टाकताना आज बॅनर वरती कितवा हिंद केसरी टाकता? आज चतुर्थ हिंद केसरी टाकला. आणि महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी. केसरी महाराष्ट्र केसरी पहिलाच आहे. पहिलाच आहे. हा किताब घेतलाय तू, महाराष्ट्र केसरी आणि बैलगाडा मालकीन झालीस, काय वाटतं तुला? त्याचा तर आनंद मला खूपच आहे की मी म्हणजे माझं नाव लागतं त्या बैलावर का राधे इंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील आणि हृदय दीपक शेठ पाटील हे नाव लागतं, तर खूप आनंद होतो की असं त्या बैलाने मला असं हे नाव मिळवून दिलं ते. दोघांचा आनंद आहे, पण मला पुऱ्या माझ्या या टीमला आनंद आहे, भरपूर आनंद आहे. दादा, खरंच हे तुमचं खूप मोठं लक आहे का? कारण की सगळेजण आज मैदानामध्ये चर्चा करत होती की संदीप भाऊचं एक खूप मोठं लक आहे की ज्या मैदानात जात आहेत त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच होतो. आता बघा, आता नंदी आहे, नंदीचं काय सांगू शकत नाही आले लक्षात. आता 2 वेळा आम्ही मल्हारला घेतला, 2 वेळा आम्ही प्रथम क्रमांक केलेला आहे, त्याबद्दल आम्हाला आता काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. बरं दादा, आज पुन्हा एकदा तीच जोडी कशी काय पळवण्यात आली, कसं काय नियोजन करण्यात आलं त्याच जोडीचं? आता ही जोडीचं नियोजन करणं म्हणजे काय, आता ज्ञानू ठाकर आणि नितेश गायकवाड हे नियोजन करतात आणि विशाल या तिघांच्यावर सोपवलेलं आहे. ते तिघ नियोजन करतात, नंतर मला सांगतात की आज मग पहिला सोबत आपल्याला पेरा आहे पलायचा आहे. दादा, बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं की आपला व्यवसाय माझा व्यवसाय हे आपले कंस्ट्रक्शन नंबर आणि कंस्ट्रक्शन. बरं, म्हणजे ते आणि साईट चालू आहेत पुढे, काही साईड चालू आहेत. कुठे कुठे चालू आहेत? म्हणजे आता आमच्या बाजूला उरण नावाशेवामध्ये. नावाशेवामध्ये चालू आहे. बरं दादा, व्यवसाय बघून मग छंद कसा काय जोपासताय? आता छंद आमची पहिला माझा वडील होता त्यावेळी छोटी बैल होती, आपली काही एवढी टॉपची बैल नव्हती, छोटी बैल. वडिलांच्यावर पावला पाऊल ठेवून मी हे घेतला. पहिला घेतला मी आपले त्याच्यानंतर मी घेतला सुंदर घेतला, त्यानंतर घेतला मी महबूब, ना आता हा मेहरबान. हा. दीदीचा आनंद खूप गगनात मावत नाही. फायनल ज्यावेळेस होती त्यावेळेस दीदी अतिशय सुंदर असा जल्लोष करते आणि तिचे सोशल मीडियावरती व्हिडिओ खूप व्हायरल होतात, तर काय सांगाल? आता बघा, मुलगी आहे, मला लक्षात काही बऱ्याच लोकांची यांच्या मुली आहेत, पण मी काय बोललो, तर तुला शोक आहे तर माझ्यासोबत तू पण यायचा, तुम्ही या करायचा, तिला मी बैलाला या करायला सांगितले. आणि आज संतोष शेट पण आलेत, काय सांगाल? आता संतोष माझा भाऊ आहे, तो आला त्याला जवळजवळ टाइम नाही मिळत, तो जरा आज पहिल्यांदा असतो तो काही तो बिझी असतो, त्याच्यामुळे त्याला टाइम नाही मिळत, मग तो मला पाठवतो. काय टीमच्या विषयी काय सांगाल? आज आम्ही पाहिलं की नेहमीच्याच मैदानात पाहतो की तुमची टीम खूप मोठी. एकूण किती टीम मध्ये मुलं आहेत सगळी टोटल? आता भरपूर आमचे जवळजवळ मुलं वगैरे 50-60 मुलं जास्त आहेत. आता जिथं आहेत आणि अजून आपली सरपंच ग्रुप आहे, आपले इथला नौपाड्याचा ग्रुप आहे पूर्ण, आलं लक्षात. असे बरेच हे आहेत. आजचं मैदान कशा पद्धतीने पार पाडलं कदमवाडी ग्रामस्थांनी? एकदम चांगला. कमिटी एक नंबर. कमिटीला धन्यवाद देऊ आम्ही. कमिटीचा काही कमिटीने एक नंबर नियोजन केलं. दादा, तुम्ही एकदम दिलखुलास बोलता आणि तुमचं व्यक्तिमत्वही त्याच पद्धतीचं आहे. स्पष्ट बोलता आणि जे खरं आहे तेच बोलता. आज फाटी कशी होती मैदान पळायला? फाटी आजची एक नंबर फाटी. आता पुढचं नियोजन काय असेल मेहरबानचं? आता पुढचं नियोजन 26 तारखेला MM नानाच्या सोबत राजासोबत पळणार. त्यांना शब्द दिला होता, तो शब्द पुरा करायचा. बरं, आणि 26 तारखेला कुठल्या मैदानामध्ये दिसेल? आता आपला पण नाना ठरवतील. बरं, आणि दादा, 3 फेऱ्यामध्ये मथुर आणि महबूब कधी दिसतील एकत्र? आता याच्यानंतर कधी पण. कधी पण. आणि तो माझा छोटा भाऊ आहे, आलं लक्षात. राहुल भाई म्हणजे माझा छोटा भाऊ, तुम्हाला मोठा भाऊ बोलतोय, आलं लक्षात. आमचा दोघांचा चांगला संबंध आहे, चांगला हे आहे. आम्ही तो बोलत ती पूर्व दिशा. तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. शेठजी, तुमचं पण अभिनंदन. निश्चितच तुम्हाला अजून हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीची गुलाल भेटो ही सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद.